नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत वेगळ्या पद्धतीने वडापाव। याचं साहित्य आपण बघणार आहोत। बेसन पीठ, पाव, बटाटे उकडून कुस्करून घेतले, ओवा, हिंग, सोडा, हळद पावडर, जिरे, मोहरी, वेपर्स, चवीनुसार मीठ, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, कढीपत्ता, हिरवी तेल, कोथिंबीर। आता आपण मोहरी घालणार आहोत, जिरे, हिंग, आलं लसूण मिरची पेस्ट चांगले परतून घेणार आहोत। आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात कढीपत्ता घालूया, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर सगळं चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपला हा मसाला तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करू आणि आपण यात बटाटे घालून मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने आपली बटाट्याची चटणी तयार झालेली आहे। बेसन पिठामध्ये मिरची आणि लसूणाची पेस्ट घातलेली आहे, ओवा घालणार आहोत, थोडासा सोडा, थोडंसं मीठ आणि हळद। आता हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं हे बेसन पीठ हे करून तयार झालेलं आहे। तेल आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आपण असे वडे थापून घेणार आहोत। तेल गरम झाले, आपण त्यात वडे सोडणार आहोत। अशा प्रकारे आपला वडापाव आता तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करू, वडे काढून घेऊ। आता हिरवी चटणी लावून घेऊ, चिंचेची चटणी लावून घेऊ। अशा प्रकारे वडापाव आपला तयार झालेला आहे।